शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ आहे तो स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहे. मित्रांनो सध्या आपल्या सगळ्यांच्या ज्या बागा आहेत त्या 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान आहेत आणि या 70 ते 80 दिवसांच्या दरम्यान असणाऱ्या बागेमध्ये आता आपल्याला कोणत्या प्रकारचे कामं करायला पाहिजेत, म्हणजे माणसांच्या करवी कोणती कामं करायला पाहिजेत, रोग आणि किडीच्या बाबतीत कोणत्या रोगासाठी आणि किडीसाठी तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे आणि सुप्त घडाची जी निर्मिती झाली ही टिकवण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या तुम्हाला फवारणी घ्यायला पाहिजेत, याच सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. आणि मला आशा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जरी आता आपल्या सगळ्यांच्या बागा ह्या 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान असतील, 60 दिवसापासून 80 दिवसापर्यंत, ज्यांच्या छाटणी लवकर झाल्या होत्या त्यांच्या बागा या दिवसांच्या काळामध्ये आहेत. ज्या छाटण्या लेट आहेत, म्हणजे मला आता थोड्या वेळापूर्वी फोन आला तर त्यांच्याकडे अजून 3 मेची छाटणी आहे, म्हणजे ती तर खूपच, म्हणजे आत्ता फक्त 30 दिवसाची बाग आहे. तर अशा काही ठराविक बागा, ठराविक एरिया सोडला तरीही जवळजवळ 70 ते 80% बागा या सध्या 40 ते 80 या दिवसाच्या पिरियडमध्ये आहेत मित्रांनो. आणि या पिरियडमध्ये आपण कोणत्या पद्धतीचं काम करायला पाहिजे हे समजून घेऊया. सगळ्यात पहिलं मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या की आपल्याकडं जो 28-29 तारखेपर्यंत सलग पडलेल्या पावसामुळं आपल्या द्राक्षवेलीची जी स्टेज होती ती स्टेज 10 दिवसासाठी जशीच्या तशी थांबलेली आहे मित्रांनो. म्हणजे आज जरी मोजायला आपले दिवस 70 असतील, 80 असतील, 60 असतील, 50 असतील, पण ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युली बागेची स्टेज बघाल त्यावेळी ती स्टेज 10 दिवस माग आहे. म्हणजे ही पहिली वेळ आहे मित्रांनो. आजपर्यंत आपण द्राक्ष पिकामध्ये काम करत असताना आपण प्रत्येक वेळी ही गोष्ट अनुभवली की ज्या वेळी आपल्याकडे पाऊस पडून जातो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, त्या प्रत्येक वेळी आपल्या बागेच्या फुटी ह्या खूप जोरात वाढतात, त्याचं एंटरनोडचं डिस्टन्स खूप जोरात जास्त लांबीचं पडतं. पण ही पहिली वेळ आहे मित्रांनो ज्यावेळी तुमच्याकडच्या बागेचे शेंडे हे जसेच्या तसे थांबलेले आहेत. त्या शेंड्यामध्ये कोणत्याही पद्धतीची ताकद नाही, त्या शेंड्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा जोम नाही. आणि अशा कंडिशनमध्ये काही गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. शेड्यूलला आहे म्हणून तुम्ही ग्रोथ रिटार्डंटचा वापर अजिबात करायला नाही पाहिजे. म्हणजे माझ्या 40 दिवस झालं मला लिओसिन मारायचं आहे किंवा मला अजून दुसरं कोणतं तर एखादं ग्रोथ रिटार्डंट PGRचा स्प्रे घ्यायचा आहे ज्याच्या माध्यमातून मला माझी वाढ मंदवायची आहे. तर गोष्टी सगळ्यात पहिल्या समजून घ्या मित्रांनो. ज्यावेळी तुमची बाग ही जोमात पळत असते त्यावेळी तुम्हाला तिला स्टॉप अँड गो कंडिशनमध्ये नेण्यासाठी CCC सारखं म्हणजे लिओसिन सारख्या संजीवकाचा उपयोग करावा लागतो. झोल ग्रुपमधल्या बुरशीनाशकांचा काही उपयोग करून आपण त्याची ग्रोथ कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण या वर्षीची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्याचसाठी ही नवीन आणि न अनुभवलेली अशी आहे मित्रांनो. आत्ता आपल्या सगळ्यांच्याकडं एवढ्या पावसानंतर सुद्धा बागेत शेंडे चालू नाहीत. जे शेंडे चालत आहेत त्याची पानं पिवळी पडलेली आहेत, पानांची साईज लहान पडलेली आहे आणि खूप वेगवेगळ्या न्यूट्रिएंटची कमतरता आपल्याला आत्ता सध्या द्राक्षवेलीवर दिसत आहे. म्हणून तुमच्या शेड्यूलमध्ये आहे म्हणून गोष्टी न करता तुम्ही तुमच्या बागेची स्टेज लक्षात घेऊन काही गोष्टी करणं गरजेचं आहे. याच्यापूर्वी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये नत्रयुक्त खतांचा उपयोग करू नका असं सांगत होतो, पण सध्याची परिस्थिती बघता आणि बागेची अवस्था बघता खूपच कुचंबलेला शेंडा असेल तर तुम्ही नत्रयुक्त खतांचा सुद्धा कमी प्रमाणात उपयोग करायला पाहिजे. मग ज्याच्यामध्ये तुम्ही 13-40-13 सारखे ग्रेड वापरू शकता, 14-48 सारखे ग्रेड वापरू शकता, 12-61 सारखे ग्रेड वापरू शकता किंवा या सगळ्या खताच्या वर पानावर तुम्ही फवारणी घेऊ शकता. जोपर्यंत तुम्हाला तुमची बाग नेहमी असते त्या अवस्थेत, नेहमी असते त्या स्थितीत दिसत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या बागेला कमी प्रमाणात का होईना पण नत्रयुक्त खतांचा उपयोग करायला पाहिजे. त्याच्या पानाचं क्षेत्रफळ थोडंसं वाढायला पाहिजे, त्याच्यावर आलेला पिवळेपणा कमी व्हायला पाहिजे. मग पानावर येणारा पिवळेपणा हा कोणकोणत्या खताची डिफिशियन्सी असू शकतो, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नत्रयुक्त खताचा नायट्रोजनची डिफिशियन्सी असू शकते, फेरसची डिफिशियन्सी असू शकते, मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असू शकते आणि मॅग्नीजची सुद्धा डिफिशियन्सी असू शकते. म्हणून मित्रांनो या अन्नद्रव्यांचा उपयोग करून आणि याच्याही पुढे जाऊन
जर तुम्हाला अजून ॲक्युरेसी पाहिजे असेल तर सध्या तुमच्याकडे असलेल्या द्राक्ष पिकातला पान देठ परीक्षण करून तुमच्या कोणत्या खताच्या लेवल ह्या अत्यंत खालवलेल्या आहेत हे समजून घेऊन त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मित्रांनो। या काळामध्ये आपण फवारणीचं शेड्यूल तयार करत असताना मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की एक वेळ डाउनी रोग खूप सोपा आहे कंट्रोल करायला, पण जीवाणू करपा हा रोग खूप अवघड आहे कंट्रोल करण्यासाठी। म्हणून आपली प्रत्येक फवारणी ही करपा या रोगाच्या अनुषंगानं तिला टार्गेट करून असायला पाहिजे। करप्यासाठी आपण सतत बोलतोय की कोणत्या पद्धतीची बुरशीनाशक तुम्ही वापरायला पाहिजे। करप्यामध्ये दोन पद्धती आहेत, एक बुरशीजन्य करपा आहे आणि एक जीवाणूजन्य करपा आहे। तर सगळ्यात पहिलं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा करपा ओळखता आला पाहिजे, बुरशीजन्य करपा कोणता आहे, जीवाणूजन्य करपा कोणता आहे। जरी या दोन्ही करप्यासाठी बऱ्यापैकी औषध सिमिलर किंवा एकमेकात मिसळून मारायचे असतील तरीसुद्धा तुम्हाला याचं आयडेंटिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे। कोसाइड, कासुबी, ब्लू कॉपर, वेलिडामायसिन यासारखी बुरशीनाशकं जी द्राक्षामध्ये या दोन्ही पद्धतीच्या करप्याला कंट्रोल करण्यासाठी वापरली जातात। डाउनीचं इन्फेक्शन कुठं तुमच्या बागेमध्ये दिसत असेल तर तुम्ही कर्जेट, अक्रोबॅट, मेलिड्यू सारखे एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी आत्ता या कंडिशनला घेणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो। मग अक्रोबॅट कंप्लीट सारखं जर बुरशीनाशक तुम्ही वापरत असाल तर त्याचं प्रमाण 100 लिटर पाण्याला 300 ग्राम आहे। मेलिड्यू सारखं बुरशीनाशक वापरत असाल तर त्याचं प्रमाण एकरी 800 ग्राम आहे। कर्जेट सारखं बुरशीनाशक वापरत असाल तर त्याचं प्रमाण 100 लिटरला 250 ते 300 ग्राम असं आहे। या काळामध्ये तुमच्या बागेला फक्त अळीचा त्रास होऊ शकतो आणि ज्या कवळ्या फुटी तुमच्याकडे आहेत त्याच्यावर थ्रिप्स रसशोषक किडीचा त्रास होऊ शकतो। म्हणून इव्हिसेंट सारखं एकच कीटकनाशक ज्याच्यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशन तुम्हाला अळीसाठी आणि थ्रिप्ससाठी दोन्हीचा कंट्रोल मिळेल अशा एखाद्या कीटकनाशकाची तुम्ही फवारणी घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या काळामध्ये माणसांच्याकडनं कोणती कामं करायला पाहिजेत तर आता तुमच्या बागेमध्ये जे बागेचं कवळे शेंडे आहेत ते तुम्ही स्टॉप करायला पाहिजेत। मग काही ठिकाणी तुम्हाला या पानांची संख्या 7 भेटल, 8 भेटल, 10-12च्या पुढं असेल तर अजून चांगलं। पण जे आपल्याकडं पाऊस पडला आणि त्या पावसामुळे बागेच्या स्टेजेस थांबल्या, यानंतर आता तुमच्याकडं थोडी मुळी चालू होईल, जमिनीमध्ये वापसा यायला चालू होईल, परत शेंडे चालू होतील। तर या कंडिशनमध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेंडे स्टॉप करायचं राहून गेलं पावसामुळं त्याने आता सगळ्यात पहिलं काम करायला पाहिजे, शेंडे स्टॉप करायला पाहिजेत। शेंडा मारत असताना जर फूटच तुमची वाढलेली नसेल आणि तिला 7-8 पानं असतील तर ती बुगडीतनं मारलेली फूट ही कवळी फूट असं ग्राह्य धरा। पण जर तुमची फूट वाढली असेल तर बिलकुलसुद्धा तुम्ही कमी पानावर शेंडा मारायचा प्रयत्न करू नका, कारण जर तुम्ही कमी पानावर मारला शेंडा तर त्याला हार्ड पिचिंग असं संबोधलं जाईल आणि याच्यामुळं तुमच्याकडं बगलफुटी खोडा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याच्यावर तुमचे जास्त पैसे खर्च होतील। म्हणून शेंडा मारत असताना हार्ड पिचिंग आणि सॉफ्ट पिचिंग हा विषय समजून घेणे गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या अगोदर शेंडे स्टॉप केले होते त्यांच्याकडे आता बगलफुटी वाढायला चालू झाल्यात, त्यांनी बगलफुटी काढून घेणं गरजेचं आहे। तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बागेकडं असणारी सगळी पानं ही काळी व्हायला पाहिजेत, निबार व्हायला पाहिजेत, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये बोर्डो फवारणीसाठी सुरुवात करायची आहे। आणि बोर्डोची फवारणी किती इफेक्टिव्ह आहे हे सगळ्या द्राक्ष बागायतदारांना माहीत आहे, पण सगळ्याच द्राक्ष बागायतदारांना बोर्डोच्या बाबतीत एक गोष्ट माहीत नाही, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आता या काळामध्ये तुमचं खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे तर जसं मी सांगितलं की तुमच्या बागेची अवस्था समजून घेता आली पाहिजे। तुमच्या बागेच्या स्टेजेस पाठीमाग आहेत, शेंडे पूर्ण स्टॉप आहेत, अशा वेळी तुम्ही नत्रयुक्त खतांचा उपयोग करायला पाहिजे। जर तुमच्या बागेचे शेंडे यापूर्वी पडलेले आहेत किंवा शेंडा मारण्याची अवस्था आहे, पुरेशी वाढ झालेली आहे, तर या काळामध्ये तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा उपयोग करायला पाहिजे। याच्या सोबतीला प्रत्येक वेळी आपण सांगतोय तसं झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन ही अन्नद्रव्ये तुम्ही सोबत घ्यायला पाहिजेत। याच्याशिवाय मित्रांनो सिलिकॉनसारख्या खताचा सुद्धा या काळामध्ये तुम्ही एक ट्रेस हार्मोन्स म्हणून उपयोग करायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ह्या सततच्या पडलेल्या पावसामुळं जमिनीतल्या ऑक्सिजनच्या लेवल प्रचंड कमी झाल्यामुळं आपली द्राक्षवेल ही प्रचंड तणावात गेलेली आहे आणि अशा काळी तिला तणावातून पहिलं बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करणारे 3 सगळ्यात महत्त्वाचे घटक, त्याच्यामध्ये एक सिलिकॉन आहे, दुसरा सीवीड आहे आणि तिसरा प्रोटीन म्हणजे प्रोटीन हायड्रोलाइज नावाच्या ज्या पावडर बाजारात मिळतात ह्या चांगल्या पद्धतीच्या, चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या कंपनीच्या
अशी एखाद दुसरी फवारणी तुम्ही आता या काळामध्ये जर घेतलीत, याच्यासोबत तुम्ही 6B युरिया सीलचा वापर केलात, 05234 किंवा 04932 सारख्या खताचा उपयोग केलात, तर तुम्हाला तुमची द्राक्षबाग लवकर रिकवर झालेली दिसेल. आणि रिकवर झालेली द्राक्षबाग ज्याच्यामध्ये आता सुप्तघडाची निर्मिती झाली आहे, हा सुप्तघड आपल्याला शेवटपर्यंत सांभाळण्यासाठी 2 गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. याच्यामध्ये एक आहे मित्रांनो, त्या डोळ्यामध्ये निर्माण झालेल्या सुप्तघडाचं योग्य पोषण होणं ही आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. आणि दुसरी प्रायोरिटी आहे, माझ्या द्राक्षबागेत असलेलं माझं पान हे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग किंवा किडीचं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे आणि याच्या माध्यमातून दुसऱ्या बुरशीजन्य रोगाचं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, ही काळजी मला घ्यायची आहे. आणि ही काळजी जर मी घेतली, माझ्या बागेचं पान मी शेवटपर्यंत टिकवलं, न्यूट्रिशनची डिफिशियन्सीमध्ये माझी बाग जाऊन नाही दिली, योग्य वेळी योग्य औषधांचा उपयोग करून तणावातनं मी जर माझ्या बागेला लवकर बाहेर काढू शकलो, तर माझ्या बागेला घड येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण याच्यासाठी निर्णय क्षमता आणि योग्य वेळी योग्य प्रोडक्ट वापरणं तुम्ही गरजेचं आहे मित्रांनो. या काळामध्ये पाणी व्यवस्थापनाचा आपण विचार करत असताना हळूहळू वापसा येत असेल तरीसुद्धा तुम्ही आता तुमच्या शेड्यूलचं पाणी हे द्यायला पाहिजे. भरपूर पाऊस पडला आहे म्हणून पाण्याची गरज नाही असं समजू नका. तुमचं पाणी हे द्राक्ष बागेच्या मुळीसाठी अत्यंत गरजेचं आहे. हे पाणी जमिनीच्या प्रतीनुसार आणि बागेच्या स्टेजनुसार तुम्ही कमी जास्त द्या, पण आता सध्या पाणी तुम्ही देणं गरजेचं आहे. पाण्याच्या माध्यमातून तुम्ही जी खतं देणार आहे, हे आपण कोणत्या पद्धतीचे खतं द्यायला पाहिजेत या बाबतीत चर्चा केली. याच्याशिवाय तुमच्याकडं कोणत्याही पद्धतीची काही समस्या असेल किंवा तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला कमेंट करा, फोन करा आणि माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.